तर मुलांना लागली आहे दिवाळीची सुट्टी आणि ते हट्ट करत होते की आम्हाला फिरायला घेऊन चला. आणि हे आमचे हे दिवाळीचा ड्रेस घालून करतायत किती शायनिंग. तर हे आहे मॅप्रो गार्डन आणि तिथे गेल्या एंट्री केली आणि आम्हाला हे मस्त असं मसाला चॉकलेट दिलेला आहे जे पेरू पासून बनलेला आहे. आणि हे आहे मॅप्रो गार्डनचा परिसर आणि इकडं आपला भारताचा ध्वज लावलेला आहे. आणि तिथं जे काही टेस्ट कराल ते फ्री मध्ये आहे. वेगवेगळे ज्यूस, चॉकलेट, जॅम, पापड, चिप्स, खाकरा असे खूप सारे पदार्थ आहेत जे आपल्याला टेस्टिंग साठी देतात आणि तेही फ्री मध्ये. तर हे बघा हे बॉटल्स लावलेले आहेत वेगवेगळ्या ज्यूसच्या. तर ते स्वतः बनवून तिथं मुली होत्या कामाला थंडगार असा ज्यूस वेगवेगळ्या प्रकारचा देत होते टेस्टिंग साठी. आणि हे बघा उशे आहेत ज्या वेगवेगळ्या फळांच्या आकारामध्ये आहेत. आणि बास्केट खूप काही असं विणलेलं पण सामान होतं. तर आम्ही थोडंफार सामान घेतलं, चॉकलेट्स, खाकरा असं सामान घेतलं. आणि त्यांनी त्यांची मॅप्रोची एक पिशवी दिली ज्यामध्ये आम्हाला साहित्य घालून दिलं हे. तर सामान घेऊन बाहेर आलो तर इथे छोटासा झरणा होता, धबधबा, जो खूप छान होता. आणि आरूडवाली मस्का मारत होत्या चला ना डीमार्टला जाऊ, कारण डीमार्ट मॅप्रो पासून थोड्याशाच अंतरावर आहे. तर मग काय तेव्हा पप्पा मुलींची इच्छा पूर्ण करणार नाही असं होणारच नाही. तर मग गेलो डीमार्ट मध्ये आणि तिथं घेतलं थोडंफार सामान. आणि हे पाहत होते कपडे, तर काही आवडले नाही तेवढे कपडे, काही छान नव्हते. मग पुढे गेलो. पुढे आम्ही घेतलं फक्त खाण्याचं सामान घेतलं आम्हाला. आणि थोडंफार डीमार्ट मध्ये फिरलो, 2 कप घेतले काचेचे. आरूडालीसाठी घेतले दूध पिण्यासाठी. पुन्हा घेतले तिथले बटर पॉपकॉर्न जे खूप छान लागतात. मग घेतले आईस्क्रीम तो बनता आहे डीमार्टचं. आईस्क्रीम खाल्लं, मस्त एन्जॉय केला. बाय.